लोकल सर नमस्ते. नमस्कार. या भागामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका लवकरच लागण्याची चिन्ह आहेत. हो, तर या भागात कसं क्लायमेट आहे, चर्चा कोणाच्या नावाची जिल्हा परिषद गणामध्ये? बरोबर आहे. आता आपण पाहिलं असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्यावेळेस संपूर्ण जे जनमत होतं, लोकमत होतं, ते आमच्या तुतारीच्या बाजूने होतं. आणि आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, त्या संदर्भात देखील पूर्ण जनतेचं जनमत झालेलं आहे की मागच्या वेळेस विधानसभा असेल, लोकसभा असेल, तो थोडा तालुका आणि जिल्ह्यामधला प्रश्न असेल, परंतु हा स्थानिक लेवलचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रश्न आहे. परंतु यावेळेस जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये आमचे जे काही उमेदवार आहेत, ते अगदी 100% चांगल्या मताने निवडून येणार आणि भरपूर मताने निवडून येणार आहेत. समोरच्यांचं आम्ही डिपॉझिट यावेळी जप्त करणार आहोत. बापरे. कुठलं नाव चर्चेत आहे तुमच्याकडनं? कुणाला झाली उमेदवारी? आता सध्या पक्षश्रेष्ठीने अजून नावं घोषित केली नाहीत, परंतु आमच्या ज्या डिंब्याच्या सरिताताई आहेत माळी, त्यांचं नाव सध्या चर्चेत आहेत. आणि किंवा त्याच्यातही जरी काही बदल झाला तरी पक्षश्रेष्ठी जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही त्यांचं नियोजन करू आणि प्रचार चालू करू. ही निवडणूक जिंकू शकाल असं वाटतंय? 100%. अहो, ह्या गण आणि गटामध्ये फक्त मागील जर विचार केला पंचायत समिती खासदार आणि आमदारांच्या याच्यामध्ये, तर आम्ही फक्त 140-135 मतांनी फक्त त्यांना आघाडी मिळालेली आहे. परंतु यावेळेस आमचं तर 100% ठरलेलं का यांचं डिपॉझिट आम्ही जप्त करणार. तुमची दोन्ही सीटं येणार तुम्हाला असं म्हणायचं? 100%. दोन्ही तिन्ही सीटं आम्ही आणणार आणि 100% तुम्हाला सांगतो, आज हे प्रत्येक वेळी, आज 40 वर्षे झाले 2-3 मुद्दे घेऊन फक्त निवडणुकीत उभे राहतात. तुम्हाला चांगलं पाणी देऊ, लाईट देऊ, तुम्हाला आरोग्याच्या सुविधा देऊ, चांगले रस्ते देऊ. आज 60 वर्षे झाले हेच मुद्दे त्यांचे आहेत, परंतु आत्तापर्यंत काही दिलेलं नाही. त्याच्यामुळं लोक अक्षरशः यांना कंटाळलेले. यांनी फक्त लाभार्थी सांभाळायचे, त्यांचे जवळचे नातेवाईक सांभाळायचे आणि आदिवासींनी फक्त यांच्या सतरंजा उचलायच्या, यांच्या फक्त त्यांच्या कामधंद्याला जायचं. हेच दिवस चाललेत आमचे. आमच्या 3-3 पिढ्या यांनी बर्बाद केल्या हो आजपर्यंत. ही निवडणूक तुम्ही जिंकणार असं दावा करा? 100% आमची निवडणूक जिंकणार आम्ही, हे आम्ही एकदम खात्रीशीर सांगू शकतो. ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद. साहेब नमस्ते. नमस्ते. कुठलं गाव आपलं? आम्ही गंगापूर बुद्रुक. गंगापूरचे आहेत का? हो ओके. हो. आगामी निवडणुका येऊ घातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती वगैरे, चर्चा कोणाच्या नावाची इकडे? आता चर्चा तर आमच्या पक्षाच्याच नावाची आहे. तुमचा कुठला पक्ष? आमचा शरदचंद्रजी पवार पक्ष, बरं बरं. तुतारी आमची निशाणी आहे. बरं. आणि आमची चर्चा आहे जिकडे. कोण आहे तिकडे उमेदवार जिल्हा परिषदला? आता जिल्हा परिषद चर्चेमध्ये आमच्या सरिताताई, सौभाग्यवती सरिताताई संदीपभाऊ माळी यांचं नाव अग्रेसर आहे. अजून पक्षश्रेष्ठी आज उद्यापर्यंत शिक्कामोर्तब करून त्यांच्या नावाची कदाचित घोषणा करतील. ओके, म्हणजे अजून घोषणा होणं बाकी आहे? हो हो. अधिकृत. अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. ओके. परंतु तरी- त्यांच्या नावाला सगळ्यांचा दुजोरा आहे. ओके, बरं बरं. या भागामध्ये तसं पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून एक हाती सत्ता आहे. या ठिकाणचे जे आमदार आहेत वळसे पाटील या भागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून कार्यरत आहेत आणि एक हाती हे सगळं चाललं जातं वगैरे. तर आता पहिल्यांदा असं होतंय की या भागातून ह्या माळी ताई येत आहेत. असं वाटतं की निवडणूक जिंकू शकतील? निवडणूक 100% जिंकतील त्याची खात्री आहे आम्हाला. कारण आपण जवळपास आम्ही 35 वर्ष ज्या पक्षामध्ये काम केलं आहे ते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याच पक्षामध्ये आणि त्यांच्या बरोबरीने आम्ही काम केलेलं आहे. परंतु आपण 1.5-2 वर्षापूर्वी आपण पाहिलं की पक्षाची विभागणी झाली आणि आम्ही आदरणीय पवार साहेबांचे खंदे समर्थक असल्यामुळे आम्ही तिथंच थांबलो. ते पक्ष सोडून गेलेत आणि त्याच्यामुळं 35 वर्षाचा जो विकास या पश्चिम पट्ट्यामध्ये व्हायला पाहिजे तसा फारसा विकास झालेला नाही. आणि आम्ही जे उमेदवार आता सरिताताईंचं नाव आहे ते निश्चितपणे या विभागाचा कायापालट करून दाखवतील अशी आम्हाला खात्री आहे. नाही, या आधी ज्या जिल्हा परिषद सदस्य होत्या रुपालत्या जगदाळे होत्या, त्यांनी पण या भागामध्ये भरपूर कामं आणली असं सांगतायत लोक. नाही, कामं आणलेली आहेत पण जी प्रॉपर कामं व्हायला पाहिजे ती खऱ्या अर्थाने झाली नाही. आज मला सांगा, पश्चिम पट्ट्यामध्ये वर मावळामध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे. आज
वाड्या वस्ती असतील, रस्त्यांचे प्रश्न आहेत. फक्त काय होतं की रस्त्यांचं टेंडर निघतात, परंतु निकृष्ट दर्जाचे रस्ते त्या ठिकाणी होतात आणि परत परत त्याच रस्त्यांवर फंड टाकून तिथंच फक्त एक काहीतरी निधी वापरायचा आणि त्याचा विनियोग चांगल्या प्रकारचा होत नाही. परंतु निश्चितपणे आमची सत्ता आल्यानंतर हे रस्ते जे होतील ते चांगल्या क्वालिटीचे होतील. कारण आमचे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत ते आदरणीय जनतेच्या मनातील आमदार लोकनेते आदरणीय देवदत्त निकम साहेब यांना क्वालिटी हवी असते, क्वांटिटी नको. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी हवी आहे आणि त्या क्वालिटीचं काम आम्ही नक्कीच पुढच्या काळामध्ये करून दाखवू.